वामन भगवंत भिक्षा मागायला गेले. पहिली भिक्षा पार्वती मातेकडून घेतली. वामन भगवंत म्हणतात की गुरुजी, भिक्षा फार कमी मिळाली. गुरुजी म्हणतात की तुम्हाला भिक्षा मिळेल, जिथं भिक्षा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जावा. बृहस्पती म्हणतात की वामन भगवंत, तुम्हाला बळीराजाच्या द्वारी भिक्षा मिळेल. कारण भिक्षा हे म्हणजे सर्वश्रेष्ठ अन्न म्हटलं जातं. आपण घरी पण भिक्षा मागून खाल्ली अथवा रोजचं अन्न भिक्षा आहे असं समजून खाल्ली तर साधनेत परिपक्वता येते. बाहेर भिक्षा मागणं आज तो काळ नाही. कारण बऱ्याच ठिकाणी मासिक धर्म पाळला जात नाही अथवा पावित्र्य ठेवलं जात नाही. परंतु वारकरी संप्रदायामध्ये माऊलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या ठिकाणी आज ही वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं भिक्षा मागून खातात. परंतु त्या ठिकाणी आळंदीच्या आसपासचे जिथं गाव आहेत फिक्स ठरलेलं आहे की आज महाराज आमच्याकडे भिक्षाला येतील. मग त्यांनी पावित्र्य ठेवून भिक्षा दिली जाते. आजही 8-8, 10-10 वर्ष राहतात मुलं, तरीही भिक्षा घेऊनच राहतात. भिक्षा खाऊन साधना करतात. म्हणून भिक्षा हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. वामन भगवंतांनी या भिक्षेच्या अन्नाचं जगासमोर एक मोठा आदर्श ठेवला. साधूसाठी आणि संन्यासासाठी, साधू नव्हे ग्रस्तासाठी सुद्धा. ग्रस्त सुद्धा जर भिक्षाचं अन्न खात असेल तर साधनेत फार मोठी प्रगती होती. म्हणून वामन भगवंत पहिली भिक्षा आपल्या मातेकडे, पार्वती मातेकडे गेलेत की ओम भगवती भिक्षां देही. पार्वती मातेने दीक्षा दिली आणि बृहस्पतीकडे आले. बृहस्पतीने सांगितलं की मोठा अश्वमेध यज्ञ चालला आहे आणि बळीराजा फार मोठा दानी आहे, तुम्ही त्यांच्याकडे भिक्षाला जावा. बोले ठीक आहे. वामन भगवंत त्या दिशेने निघाले. लंगोटी परिधान केलेले आहे, पायात खडावा, हातात कमंडलू, छत्र आहे आणि दंडही आहे. कमरेवर मौजे मेखला, काखेत मृग चर्म आहे, शिरावर जटा आणि गळ्यात यज्ञपीठ, मुखावर ब्रह्मतेज झळकत आहे. व्यास भगवंतांनी भगवंताच्या वेशभूषेचं सुंदर वर्णन केलं की या वेशभूषेचं वर्णन ऐकूनही आनंद येतो. महापुरुष ज्या वेळेस धर्तीवर येतात त्या वेळेस भिक्षा मागून खातात, राहतात आणि या भिक्षेच्या बदल्यात, कारण धर्तीवर आल्यानंतर काहीतरी घ्यावं, आपल्यावर ऋण व्हावं आणि त्या ऋणाच्या बदल्यात त्यांचा उद्धार करावा. द्वार पे कहते नारायण हरी,
लेने जाते कभी मधुकरी तबसे. बघा, या ठिकाणी पूज्यश्री प्रत्येक द्वारावरती जायचे, नारायण हरीची गाजवायचे गजर आणि माधुकरी मागायचे. काय इथं भिक्षा घेत होते आणि भिक्षाच्या बदलेत काय देत होते? तब से वे सत्संग सुनाते, सभी आरती शांती पाते. भिक्षाच्या बदल्यात काय होतं? अन्न तर शुद्धा फक्त 2 तास 3 तासाची शरीराची मिटणारा अन्न घेत होते, शुद्धा मिटणारा अन्न घेत होते, परंतु त्याच्या बदल्यात देत होते की जन्मांतरीचं पाप ताप दुःख हष्ट पीडा हरण करणार महाअमृताचा सत्संग रूपी कलश देत होते. आणि या सत्संगाच्या कलश प्राप्त करून, सत्संगाचं अमृत प्राप्त करून श्रोता काय करत होते? सभी आरती शांती पाते. आरती कधी असते की ज्यावेळेस भगवंताची भक्ती आराधना पूर्ण होते, नंतर आरती असते. आरती म्हणजे समापन असतं, आरती म्हणजे पूर्णावस्था असते. जोपर्यंत मनुष्य संसाररूपी वासनेचं मनात समापन करत नाही, आरती करत नाही, तोपर्यंत भगवंतामध्ये शांती मिळत नाही. आणि सत्संग रूपी अमृत प्राशन केल्यानंतर सभी आरती आणि शांती पाते. शांती कशाची आहे हो इथं? ओम इंद्राय शांती, ओम मनः शांती, ओम पृथ्वी शांती, ओम अग्नेय शांती. या ठिकाणी पृथ्वी तत्वाची शांती आहे, अग्नी तत्वाची शांती आहे, जल तत्वाची शांती आहे, इष्ट तत्वाची शांती आहे, संकल्प विकल्पाची शांती आहे. ज्या ज्या वेळेस मनात भगवंताची आराधना करताना संकल्प विकल्प स्फुरित होतात, या संकल्प विकल्पाची शांती आहे. जो आया उद्धार कर दिया, भक्त का बेड़ा पार कर दिया. भिक्षा घेतली आणि भिक्षाच्या बदल्यात जो पण आला त्याचा उद्धार केला. त्या ठिकाणी ना मनुष्य बघितला ना जीव बघितला, कोणताही जीव चरणी आला आणि त्यांचा उद्धार केला. एक भिक्षा, एक वेळचं अन्न घेतलं आणि एक वेळच्या अन्नाच्या बदल्यात जगासाठी अमृताचा महाकलश दिला. कारण भक्त असतो. भक्तांना जोपर्यंत सद्गुरूची प्राप्ती होत नाही, सद्गुरूची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत संसारातून बेडा पार होऊ शकत नाही. कितने मरणासन्न जलाए, व्यसन मौसर मध्य छुड़ाए. कित्येक लोक मरणासन्न होऊन गेलते. पूज्य श्रींच्या भक्त मंडळीची एखादा ग्रंथ लिहायचा म्हटलं तर माझ्या मते अशक्य गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्य अनुभूती घेतलेला आहे, आनंदाची अनुभूती.
कित्येक संकटातून बाहेर आले, कित्येक शरीराच्या व्याधीतून बाहेर आले, कित्येक व्यसनातून, मांस मदिरा. परंतु हे जे व्यसन आहे, हे इंद्रियाची आसक्ती आहे आणि मदिरा रूपी व्यसन आहे. एका दृष्टीत कित्येकाचे हे व्यसन संपून गेलं. म्हणून या ठिकाणी वामन भगवंत ही भिक्षा मागण्यासाठी बळीराजाच्या घरी गेलेत. बळीराजाच्या द्वारी मोठा मंडप दिलेला आहे आणि या मंडपात मोठा अश्व महायज्ञ चाललेला आहे. मोठे मोठे ऋषी मुनी ब्राह्मण देवता यज्ञ करण्यात तल्लीन आहेत. शुक्राचार्य गुरुवर्य व्यासपीठावर विराजमान आहेत. सूत्रसंचालन शुक्राचार्य करतायत. हरी ज्यावेळेस वामन भगवंताची स्वारी या यज्ञ मंडपाकडे निघाली, त्यावेळेस वाटेत लोक नमस्कार करू लागले. ओज तेज छत्र आणि चेहऱ्यावरती अलौकिक छटा. कारण असं जे ओज तेज असतं, अलौकिक वेगळ्या महापुरुषांच्या ठिकाणी असतं. पूज्यश्री ज्यावेळेस सत्संगाला येतात ना, त्यावेळेस नवीन व्यक्ती जरी आला असेल आणि पूज्यश्रींची गाडी बघितली तरी लगेच त्याला दोन्ही हात आपोआप जोडले जातात. कारण एक वेगळी छटा मुखावरती असते आणि शरीरातून वेगळे स्पंदन निघाले जातात. पूज्यश्रींची गाडी ज्यावेळेस जवळनं जाते ना, त्यावेळेस समाधी करावी लागत नाही, समाधीचा अनुभव आपोआप येतो. पूज्यश्रींची स्वारी ज्यावेळेस जवळनं जाते आणि त्यांची हवा आपल्याला लागते, त्यावेळेस जणू काही या हवेने मनातलं वादळ दूर केलं असावं. आणि त्यांच्या दृष्टीचं तर वर्णन करणं अशक्य आहे. अनेक जन्माचे कुसंस्कार नष्ट करून भक्त भगवंताचं मिलन होत होतं. त्याप्रमाणे वामन भगवंताची स्वारी चालली, आपोआप लोकांचे हात जोडले जाऊ लागले. हृदयात वेगळी आनंदाची छटा निर्माण होऊ लागली. वामन भगवंताची विशेष स्मित हास्य आणि दृष्टीपात करता करता, जगताचं कल्याण करता करता भिक्षा मागायला निघाले. तेच तर असं होतं की धरतीवर दुसरा सूर्य उगवला. हा कोण ब्राह्मण कुमार असेल? शंकराचार्य म्हणतात की भाग्यशाली कोण आहे? कौपीनवंतु खलु भाग्यवंतः, जो लंगोटी नेसतो, जितेंद्रिय आहे, सदा सर्वदा भगवंताशी खेळत राहतो. सर्वात भाग्यशाली तो आहे. संपत्ती आणि देह सोबत जो रममान होतो तो भाग्यहीन आहे. आणि या परिचित बालकासंबंधी ब्राह्मण विचार करू लागले. तोच यज्ञ प्रधान आचार्य शुक्राचार्यांनी वामनांचं स्वागत केलं. महातपस्वी महातेजस्वी बटू भगवंताचं शुक्राचार्यासहित सर्व ऋषींनी सत्कार केला. सत्कार करावा म्हणावा लागत नाही या ठिकाणी, कारण सत्कार्याची मूर्ती आलेली आहे, ओज तेजाची मूर्ती आलेली आहे. जगत पिता आहेत
आणि जगाचं कल्याण करण्यासाठी आणि आपल्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवंत या ठिकाणी आलेले आहेत. या भगवंताला भक्ताची वारंवार वंदन आहे, वारंवार भक्ती आहे. ब्राह्मण तेज पाहून क्षत्रिय बलाने वैश्य संपत्तीने शूद्रवद्र मानास पातळतात. ब्राह्मणाने त्या ब्रह्मचारी बटूचे स्वागत केले. बलिराजाही पाहू लागले. त्यांना वाटलं की आजपर्यंत मी एवढ्या ब्राह्मणाची सेवा केली, परंतु असे ओजस्वी, गोड, सुकुमार आणि आनंद देणारे आणि मनाला वेगळी शांती देणारे हे ब्राह्मण कुठून आले असतील? असे ब्राह्मण माझ्या पाहण्यात आले नाहीत. बळीनी वामन भगवंताला महालात घेऊन गेले, सिंहासनावर बसवले आणि राधीला पूजेचं सामान तयार करण्यासाठी सांगितलं. ही राधी बळीराजाची मुलगी आणि ज्यावेळेस बळीराजाने पूजेचं सामान तयार करायला सांगितलं, त्यावेळेस एक वेगळी आनंदाची छटा निर्माण झाली आणि बळीराजाच्या हृदयातून भाव निघू लागला. नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी. भक्तों के भगवान को बार बार वंदना, 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 बार बार वंदना, हजार बार वंदना, बार बार वंदना, हजार बार वंदना, ओ बार बार वंदना, हजार बार वंदना, बार बार वंदना, हजार बार वंदना, सीता के राम को बार बार वंदना, सीता के राम को बार बार वंदना, राधा के श्याम को बार बार वंदना, राधा के श्याम को बार बार वंदना, सद्गुरु देव को बार बार वंदना, सद्गुरु देव को बार बार वंदना, बार बार वंदना, हजार बार वंदना, बार बार वंदना, हजार बार वंदना, ओ बार बार वंदना, हजार बार वंदना, बार बार वंदना, हजार बार वंदना, सद्गुरु देव को बार बार वंदना, सद्गुरु देव को बार बार वंदना. हरि हरि ओम, हरि हरि ओम, हरि हरि ओम, हरि ओम, हरि हरि ओम, हरि हरि ओम, हरि हरि ओम, हरि ओम, हरि बोल. सद्गुरु भगवान हमें शरणागति दे. सद्गुरु भगवान हमें शरणागति देना, सद्गुरु भगवान हमें शरणागति देना, सद्गुरु भगवान हमें शरणागति
शरणागति देना। सद्गुरु भगवान हमें शरणागति देना। शरणागति देना अनन्य भक्ति देना। शरणागति देना अनन्य भक्ति देना। ब्रह्म से हो प्यार हमें ऐसी भक्ति देना। ब्रह्म से हो प्यार हमें ऐसी मति देना। ब्रह्म से हो प्यार हमें ऐसी मति देना। ब्रह्म से हो प्यार हमें ऐसी मति देना। सद्गुरु भगवान हमें शरणागति देना। सद्गुरु भगवान हमें शरणागति देना। बार बार वंदना हजार बार वंदना। बार बार वंदना हजार बार हरि वंदना। ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। मेरे राम प्यारे राम मेरे राम मेरे राम मेरे राम प्यारे राम मेरे राम। नाम का सहारा देना चरणों में गुजारा देना। 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 वासना को दूर कर उपासना भरपूर करना। दूर कर उपासना भरपूर देना। जैसे शांति पाई तुमने वैसी हमें देना। जैसी शांति पाई मैंने ऐसी हमें देना। सद्गुरु भगवान हमें शरणागति देना। सद्गुरु भगवान हमें शरणागति देना। प्रभु से हो प्यार हमें ऐसी मति देना। प्रभु से हो प्यार हमें ऐसी मति देना। ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। हरि हरि बोल। वामन भगवंत प्रसन्न होऊन गेले या बळीराजाच्या प्रार्थनेला. बळीराजा पुरुषोत्तमचा पाठ करता करता सगळे ब्राह्मण मंत्र उच्चारण करू लागले आणि पुरुषोक्तचा पाठ करता करता ओम सहस्रा शीर्ष पुरुषो सहस्रा सहसा च भूमी सर्वात सर्वोत्कृष्टं तमः पुरुष एव ते सर्व येदमेतसे भगवान उत्मान स्वस्तः. सहस्र पुरुषोक्ताचा उदाहरणांतकरणाने भगवंताची स्तुती करू लागले आणि पुरुषोक्ताचे पाठ करता करता बळीराजाच्या पत्नीचं नाव होतं विंध्यावली आणि मुलीचं नाव रत्नमाला होतं. रत्नमाला ही बटू भगवंताच्या सौंदर्याला बघून आश्चर्यचकित झाली, मोहित झाली. रत्नमालाला वाटलं की या ब्राह्मण देवताची आई किती भाग्यशाली आहे की ज्यांनी यांना दूध पाजलं, धन्य आहे. आणि रत्नमालाच्या मनात वात्सल्य भाव निर्माण झाला. ज्यावेळेस वात्सल्य भाव निर्माण झाला त्यावेळेस भगवंताच्या समोर, सद्गुरूच्या समोर कळत न कळत जो मनात संकल्प निर्माण होतो तो संकल्प एक ना एक दिवस फलीभूत होतो. आणि ज्यावेळेस वामन भगवंताचा पराक्रम बघितला त्यावेळेस द्वेष आला की माझ्या पित्याबरोबर यांनी छळ केला, असं मनात द्वेष आला.
त्यावेळेस बटू वामन भगवंताला मारण्याचाही भाव निर्माण झाला. तर ही बळीराजाची रत्नमाला नावाची मुलगी पुढे जाऊन कृष्ण अवतारात पुतना होऊन गेली. भगवंताला दूधही पाजलं आणि मारण्याचाही प्रयत्न केला. ज्यावेळेस वामनांच्या पायावर विंध्यावलनेने गंगा, यमुना, सरस्वती अनेक तीर्थांनी चरणपूजा केली, पाद्यपूजा केली. बळीराजाही भगवंताचे पाय धुवू लागले. सर्व ब्राह्मण पुरुषोक्त पाठ पूजा करण्यात, पाद्यपूजा करताना म्हणाले की हे ब्राह्मण देवता, आपल्यासारख्या पवित्र ब्राह्मणाचे चरण दप मिळाल्यामुळे मी पवित्र झालो. बळीराजाचं अंतःकरण गदगदित होत होतं. जसा भगवंताच्या चरणाला स्पर्श होत होता, रोम कोप कोप पुलकित होत होते. डोळ्यातून अश्रूंनी भगवंताच्या चरणाची पूजा होत होती. बळीराजाच्या हृदयात भाव उत्पन्न होत होता की कुठल्या जन्माचं एवढं महापुण्य की अशा ब्राह्मणाची मला चरणाची पूजा करायला मिळाली. विंध्यावली भगवंताला तिलक करत होती. बळीराजा हार घालत होते. काही करावं हे समजत नव्हतं. हृदयात एक आनंदाची छटा निर्माण झालेली होती. अनेक जन्माचं पुण्यही सार्थक आलेली होती. बळीराजा पूजा करता करता भाव विभोर होऊन गेले. भगवंताचा स्पर्श गोड झाल्याने मनात एक वेगळीच आनंदाची छटा निर्माण झाली की उदारांतकरण झालं बळीराजाचं. आणि वामन भगवंताला म्हणतात की हे ब्राह्मण देवता, आपल्याला गाय, कन्या, राज्य जे पण भिक्षा मागायचं असेल ते मागा. आज बळीराजा उदार अंतकरणाने सगळ्यात मोठी भिक्षा देणार आहे. माझं सर्व राज्य मागितलं तरी चालेल, मला दास म्हणून मागितलं तरी चालेल. आज मी तुमच्या चरणाशी सर्वस्व काही अर्पण करून दे. वामन भगवंत म्हणतात, ना ना, आम्हाला भिक्षाची आवश्यकताच नाही. या ठिकाणी भगवंताची लीला मोठी. घ्यायला तर सगळं आलते, भिक्षाची गरजच नाही. हो, काय भिक्षा घ्यायचीच नाही आम्हाला. आणि वामन भगवंत बळीराजाची पण स्तुती करू लागले. घ्यायचं तर सगळं आहे, पण म्हणतात मागण्यासाठी अहो संकोच करू नका ब्राह्मण देता, मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा. म्हणतात आम्हाला कशाची आवश्यकता नाही. आम्ही या धर्तीवर तीर्थयात्रा करता करता निघालो होतो. एका शेडजीच्या महालाच्या बाहेर ओट्यावरती बसलो आणि संध्या पूजा करू लागलो. संध्या करता करता शेठजीने आम्हाला त्या ओट्यावरून हाकलून दिलं. मग बळीराजा वाटलं आपल्याला स्वतःची जमीन असावी, थोडीशी जागा असावी आणि संध्या करण्यापुरती जागा असली तर बाद झाले. बळीराजा म्हणतात मागा ना, मी आजपर्यंत ज्या ब्राह्मणाला दिलं त्याला परत दुसरी मागण्याची इच्छा नाही झाली. अनेक ब्राह्मणांना मी गावं अर्पण करून दिली. खुशालीने राहतात, साधना, संध्या, वंदन, त्रिकाल संध्या करतात. आपण मागा, माझं पूर्ण राज्य मागा. नाही नाही बोले, मला एवढं नको म्हणले, मला संध्या करण्यापुरती 3 पावलं फक्त जमीन द्या. हो, काय ब्राह्मण देवता मागता? मी एवढा मोठा बळीराजा आहे, मी एवढा मोठा दानधर्म करतो आणि माझं जगात नाव आहे, नाव अलौकिक आहे की जर तुम्ही 3 पाऊल जमीन मागितली तर माझंही बळीराजाचं नाव बदनाम होईल की काय दिलं ब्राह्मणाला, 3 पाऊल जमीन दिली. ना ना, जे तुम्ही असाल ते उदार अंतकरणाने मागा. वामन भगवंत म्हणतात मनातल्या मनात की मी तर सगळंच घेण्यासाठी आलोय, पण सगळं तर लगेच मागून जमत नाही. एखादी शेजारणीच्या घरी गेले तर अगोदर स्तुती असते. अहो का आलता? काय नाही, सहज आलतो.
परत म्हणणार थोडं ताक आहे का, दही आहे का तुमच्याकडे? हो आहे ना, घेऊन जावा. मागायचं तर असतं, परंतु लपवून मागतात. तसं वामन भगवंत म्हणतात की घ्यायसाठी सगळं आलो, परंतु मला काय नको, बोले बस 3 पाऊल जमीन. मनुष्य 3 पाऊल म्हणजे बसण्यासाठीही मनुष्याला 3 पाऊल जमिनीचीच आवश्यकता आहे. आणि शरीर सोडल्यानंतरही 3 पाऊलच लागतात. देह ज्यावेळेस अंतिम संस्कार होतो आणि 3 पाऊल बसल एवढीच त्याची रक्षा होते, मुठ्ठीभर रक्षा होते. एवढ्या मोठ्या देहाची 3 पाऊल बसल एवढीच होते. म्हणून भगवंत म्हणतात 3च्या अपेक्षा ठेवा. रजस, तमस आणि सत्वाच्या पलीकड ज्यावेळेस भगवंत रजसवरती पाय ठेवतील, रजस दबून जाईल. तमसवरती पाय ठेवतील, तमस दबून जाईल. आणि सत्वावरती पाय ठेवतील, त्यावेळेस शिल्लक काही राहणार नाही. या ठिकाणी वामन भगवंतांनी 3च पाऊल ठेवले आणि बळीराजाजवळ काही शिल्लक राहिले नाही. आम्ही ही प्रार्थना करतो, आव्हान करतो, भगवंता, वामन भगवंता, आमच्या जीवनात या आणि आमच्या हे जीवनात 3 पाऊल तुमचे असावे. रजस, तमस आणि सत्वगुण ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्रिगुण रहितम सतगुरुम तम नमामि. त्रिगुण रहित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देहदृष्टी जात नाही. त्रिगुण रहित पार होत नाही तोपर्यंत आत्मा प्राप्ती होत नाही. त्रिगुण रहित प्राप्त होत नाही तोपर्यंत तृप्त होत नाही आत्म भगवंताच्या चरणी. वामन भगवंतानी बळीराजा पुढे प्रशंसेची फुलं उधळायला चालू केली. कारण प्रशंसा केल्याशिवाय तर दान मिळत नाही. आणि दान घेणं म्हणजे कठीण आहे. आणि आता बळीराजाकडून दान घ्यायचं आहे की प्रशंसा तर थोडी करावीच लागेल. म्हणून भगवंत म्हणतात की राजा, आपण महान आहात. आपला आजोबा भक्त प्रल्हाद मोठे भक्त होऊन गेले की भगवंताला खांबातून प्रगट व्हावं लागलं या भक्त प्रल्हादासाठी. आणि त्या भक्त प्रल्हादाचे नातो आपण बळीराजा. आपल्या कुळीत मोठे मोठे भक्त होऊन गेले. आणि आपला पिता विरेचन उदार व्यक्ती, मोठा दानी, एकदा इंद्राणी त्यांच्याजवळ ब्राह्मणाचं रूप घेऊन आले. इंद्राने सांगितलं की मी आता शरीर सोडणार आहे. मला तुमचं राहिलेलं, मी शरीर सोडलं तर माझी पत्नी विधवा होऊन जाईल, म्हणून तुमचं राहिलेलं आयुष्य मला द्या. विरेचन राजाने हसत मुखाने संकल्प घेतला आणि हे इंद्रदेवता, माझं राहिलेलं आयुष्य तुला घेऊन टाक. स्वतःची आयु दान करणारा असा सर्वश्रेष्ठ दानी विरेचन राजा, त्यांच्या आपण पुत्र, महाशक्तिशाली पराक्रमी आपले पंजोबा हिरण्यकश्यपू. या हिरण्यकश्यपूचे गुण आपल्यात, विरेचनासारखे दान करण्याची वृत्ती आपल्यात, आणि भक्त प्रल्हादासारखी भगवंताची भक्ती करण्याची, आराधना करण्याची शक्ती आपल्यात. धन्य बळीराजा की तुम्ही एवढं. बळीराजा आनंदित झाले आणि भगवंताला म्हणले, भगवंता मागा. वामन भगवंत म्हणतात की बस बस, 3 पावलाच्या वर मला काही नको. बळीराजा म्हणायला लागले, ब्राह्मण देवता, आपण छोटे आहात, तुमचं छोटं वय आहे, थोडंसं विचार करून मागा. तुमचं वय छोटं असल्यामुळं तुम्ही फक्त 3 पाऊल जमीन मागायला लागला. तुम्हाला अजून एवढी म्हणजे बुद्धी नाही मागण्याची. वामन भगवंत म्हणत हसतात की बळीराजा, थांब थांब, थोडा वेळ तुला दाखवेन मी माझी बुद्धी काय आहे आणि माझे पाऊल काय आहे. बळीराजा म्हणाला, ठीक आहे भगवंता, तुम्हाला हे पाहिजे तर देईन. भगवंतानी सांगितलं, नाही नाही बळी, मला संकल्प करून हवाय. कारण तू दान देतो म्हणला
आणि परत नाही म्हणला तर? कारण कलियुगात असं असतं की दान देणार आणि परत नाही हो, दान आमचं थोडं कॅन्सल झालं. नाही, तुम्ही संकल्प करा की दान देणार आणि दान देता आणि परत नाही म्हणलं तर मग तुम्हालाही नरकात जावं लागेल. दानाची एकदा संकल्प दिला म्हणजे मग तुम्ही मला पक्कत 3 पाऊल जमीन देणार. बोले हा ठीक आहे. मग बळीराजाने हातात पाणी घेतलं. ओम केशवाय नमः, ब्राह्मणाय नमः, माधवाय नमः, आणि धरतीवरती पाणी सोडलं, आचमन केलं. ओम ऋषिकेशाय म्हणून हात धुतला आपला आणि सांगितलं, हा बळी आज संकल्प करतोय की या बटू वामनाला मी 3 पाऊल जमीन देत आहे. भगवंतानी, राजा आपण धन्य आहात, यात काही आश्चर्य नाही, आपण उदार आहात. मी मागितलं आणि तुम्ही हसतमुखाने दिलं. कारण दान हे नेहमी हसतमुखाने असावं, भिक्षा ही नेहमी हसतमुखाने घ्यावी. उदार अंतकरणाने दिले. कारण दान केल्यानं लोभ नष्ट होतो आणि लोभ नष्ट झाला तर संतोष वाढतो. संसारातले सर्व भोग प्राप्त झाल्यावरही संतोष आणि वैराग्याचा अभाव असतो तर शांती लाभणार नाही. म्हणून लोभ हा पापाचं मूळ आहे. म्हणून दान तर मागावं, पण दान घेतल्यानंतर दानाचा उपयोग ही धर्मकार्यासाठी असावा. यज्ञ करावा आणि यज्ञातला दक्षिणा यावा तो सद्गुरु चरणी जावा. भिक्षा मागावी, भिक्षात स्वादिष्ट पदार्थ आले तर अगोदर गुरूंना खाऊ घालावे आणि नंतर आपण खाऊ घालावं. हे भिक्षाचा नियम आहे. आणि जेवढा अति संग्रह होतो, या संग्रहातून विग्रहाचा जन्म होतो. भागवत म्हणतं की आपल्या उत्पन्नाचा 5/5 हिस्सा आपण जेवढे कमवतो त्याचे 5% भगवंताला दान करावं प्रत्येक वर्षी. कारण आपण जे धन कमवतो, व्यापारी असेल तर ग्राहकाकडून धन कमवतो अनेक मार्गाने. आणि एखादा ग्राहक त्याच्या पीडा असेल, थोडंसं विश्लेषण या ठिकाणी नाही दिलं पण विश्लेषण मी सांगतो की एखाद्या ग्राहकाचा पैसा चोरीचा असेल अथवा वेगळ्या मार्गातला असेल आणि त्याचा पैसा आपल्या घरात आला तर आपल्या घरातली ही लक्ष्मी निघून जाते. अथवा एखाद्या व्यक्तीनं एखाद्यावरती अत्याचार करून पैसा कमवलेला असेल, एखाद्या व्यक्तीने लबाडी करून पैसा कमवले असेल, एखाद्या व्यक्तीचं पूर्वज कुणीही राहिले नाहीत, त्याचा वंशज कुणी राहिले नाही, अशी इस्टेट, अशी संपत्ती त्या व्यक्तीला मिळाली असेल आणि त्याचा पैसा आपल्या घरात आला तर ते अशुद्ध मानला जातो. म्हणून जो पण इन्कम होतो त्यातला 5% भगवंताच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, ईश्वराच्या चरणी अर्पण केलं तर ह्या संपत्तीचा दोष लागत नाही. म्हणून ती संपत्ती म्हणजे कुळानुकुळ चालली जाते. मला आता निंदा नाही करायची कोणाची, परंतु असे एक जगात असं दृश्य बघायला मिळतं, जे मोठे मोठे लाच घेतात त्यांची मुलं एवढी विद्वान, हुशार आणि तज्ज्ञ नसतात. काही मुलं आजारी, मतिमंद, काहीतरी आजार किंवा घरात नेहमी आजारी. म्हणजे जो पैसा अनिष्ट मार्गाने कमवला जातो आणि त्याच्यात दान केलं जात नाही, तो पैसा नेहमी दुःख देणारा होतो, तो कधी भाग्यलक्ष्मी नसतो. म्हणून भक्तांनी भगवंताला प्रार्थना करावी, ओम नम भाग्य लक्ष्मीच विद्महे अष्ट लक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.
हे लक्ष्मी माते, तू आमच्यात भाग्यलक्ष्मी बनून ये, आमचं भाग्य उजळवणार. भाग्य कधी उजळवतं की ज्यावेळेस आपण लक्ष्मीचं सद्गुरु चरणी दान करतो. अष्टलक्ष्मी कधी येते की ज्यावेळेस सद्गुरूंच्या चरणी दान करतो, भागवत रूपी दान करतो, अन्नदान करतो, भुकेलेला अन्नदान पोचवतो. या ठिकाणी ज्यावेळेस दान होतं त्यावेळेस लक्ष्मी अष्ट हाताने आपल्याला सर्व काही देतं. आणि भाग्य उजळवणारी, भाग्य उजळणं म्हणजे काय की आपल्या जन्मातलं पातक नष्ट होणं, आपल्या जन्मातलं पातक नष्ट होणं, सद्गुरूची भक्ती प्राप्त होणं आणि दिव्य गुरु मंत्राचं ओज तेज आपल्या जीवनात पडणं, याला म्हणायचं भाग्य उजळणं. कारण अशी लक्ष्मी जर आपल्या घरात आली तर सुख, शांती आणि समाधान. एखाद्याकडे लाखो करोडो रुपये आहेत पण समाधान यत्किंचित मात्र नाही. ती लक्ष्मी नाही, ती अवदस आहे. त्या ठिकाणी करोडो रुपये आहेत आणि खायला कोणी नाही, अर्धांगवायी होऊन नुसतं बंगल्याकडे बघत पडलेला आहे. लक्ष्मी नाही त्या ठिकाणी. पैसा असणं ही श्रीमंती नाही, लक्ष्मी सोबत शांती असणं ही भाग्यलक्ष्मी आहे. लक्ष्मी सोबत दानधर्माची वृत्ती असणं ही खरी लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी सोबत भक्तीचं औदार्य, भक्तीची शांती आणि भक्ती करण्याची सद्बुद्धी असणं ही मोठ्या भाग्यलक्ष्मीचं या ठिकाणी वास आहे. लक्ष्मी कुणाला धरून राहते की ज्याच्याकडे नीती आहे त्याच्याकडे लक्ष्मी राहते, ज्याच्याकडे दान प्रवृत्ती आहे त्याच्याकडे लक्ष्मी राहते, जो भक्ती करतो त्याच्याकडे नारायण राहतात आणि जिथं नारायण आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी राहते. म्हणून नुसत्या लक्ष्मीचं आव्हान करण्यापेक्षा नारायणाचं आव्हान करावं, सद्गुरूचं आव्हान करावं, भगवंताचं आव्हान करावं. जपत जपत भाग्य के कुंवक मिटत जाय. भगवंताचं नाम जपत करता करता भाग्यातले जे कुंवक लिहिलेले आहेत ते नष्ट होऊन जातात. दारिद्र्य जीवन असेल आणि गुरुमंत्र जप करत असेल तर त्या भाग्यातलं दारिद्र्य नष्ट होतं आणि लक्ष्मी त्यांच्या घरी प्रविष्ट होते. कित्येक साधक बंधू माझ्याकडे आपली कुंडलिनी पाठवतात आणि त्या कुंडलिनीतला योग काही असा असतो की त्याचं जीवन दारिद्र्यात जाणार असतं, परंतु ज्यावेळेस बघितलं जातं तर त्यांच्या जीवनात ऐश्वर्य असतं. तर त्यांना सहज सांगून देतो की आपल्या जीवनात मोठ्या महापुरुषाची कृपा आहे आणि भगवंताचं नाम जप करता. तर म्हणता हो महाराज, आमचे गुरु हे आहेत आणि आम्ही जपही करतो. जपाने भाग्याचे कुंवक नष्ट होतात. कुंडलीनुसार तर कुंडली रचना केलेली आहे, परंतु ज्यावेळेस गुरुमंत्र जप करतो त्यावेळेस तो व्यक्ती भाग्यातलं कितने मरणासन्न चुडाय, कित्येकाच्या भाग्यात मृत्यू लिहिलेला होता, परंतु ज्याच्या जीवनात संत महापुरुष आलेत ना ते सुद्धा बदलून गेलं. सामान्य एक शास्त्र फार मोठं आहे आणि परवा 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. शास्त्र एवढं मोठं कुणी नाही शास्त्र एवढं मोठं. आणि शास्त्राची मित्र अनुभूती घेतो एवढं हृदय गदगदित होतं. कित्येक मरणासन्न म्हणजे मरणाच्या द्वारावर गेलेले सद्गुरु कृपेने परत आले, परंतु सामान्य जीव परत येऊ शकत नाही. एक गावातला व्यक्ती आला आणि सांगितलं की आमच्या शिष्य नातेवाईकांनी त्याचं नाव असं आहे. आणि थोडं मग ज्यावेळेस शास्त्र बघितलं आणि शास्त्रात असं आलं, तो व्यक्तीही आपल्यातलाच आहे
की शास्त्रात असं उत्तर आलं की ह्या व्यक्तीला 1 महिन्याच्या आत जीवाला मोठा धोका आहे आणि मोठा कलह होण्याची शक्यता आहे, असं उत्तर आलं. आणि ज्यावेळेस त्यांना उत्तर सांगितलं तर 1 महिन्याच्या आत मोठा कलह झाला आणि तो व्यक्ती कलहामध्ये मृत्युमुखी पडला. म्हणजे शास्त्र फार मोठं आहे, परंतु त्या ठिकाणी जर सद्गुरूचा शिष्य असेल तर भाग्य के कुवांक, भाग्यातले कुवांक नष्ट होऊन जातात. म्हणून भगवंताच्या कृपेने घरात तर असावी भाग्यलक्ष्मी असावी. लक्ष्मी नसावी नुसती, भाग्यलक्ष्मी असावी. लक्ष्मी नसावी, सरस्वती असावी. कारण सरस्वती असेल तर बुद्धी असेल. आणि सरस्वती, लक्ष्मी आणि गणपती सोबत सद्गुरूही असावे. कारण सद्गुरू असतील तर भक्ती प्राप्त होईल आणि भक्ती प्राप्त झाली तर लक्ष्मी कधी आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून राजा म्हणूनही सांगितलं की दशमांश दान करावयास सांगितलं. घरात येणारं भिकारी कधी कधी भिक्षा मागायला येतो आणि कधी कधी उपदेश देऊन जातो. की कित्येक साधकांनी असे अनुभूती पण आहेत की भिकारीच्या रूपात काही काय आले आणि असे सुंदर वाक्य बोलून गेले की आमच्या जीवनात परिवर्तन झालं. भिक्षुका नैव्य भिक्षंती बोधयंती ग्रहे ग्रहे. कोणता उपदेश आहे तो मागील जन्मात कुणाला काही दिला नाही, म्हणून माझी अशी दशा झाली की तुम्ही जर दान केले नाही तर तुमचीही अशीच दशा होईल. भिक्षुका, एक भिक्षुक ग्रंथ आहे, त्यात हे वाक्य येतं की दारिद्र्य असूनही दान करणं म्हणजे मोठी वृत्ती आली. वामन भगवंत म्हणतात की राजा, मी दुसऱ्या कोणाजवळ दान मागण्यास गेलो नाही. मी तर संतोष्य ब्राह्मण आहे, भाग्यशाली आहे, म्हणून मी तुझ्या द्वारी आलो. आज मी कोण्या याचकाकडे नाही गेलो. वामन भगवंत म्हणतात की माझी संध्या होईल एवढीच जागा. बळीराजाला आनंद झाला की मी भूमी दान करेन आणि या भूमीवरती हे ब्राह्मण संध्या करतील तर माझी भूमीही पवित्र होईल आणि माझं दानही पवित्र मानलं जाईल. म्हणून बळीराजाने सांगितलं की भगवंता, मी सर्वस्व देण्यास तयार आहे, तरीही आपण घेत नाही. वामन भगवंत म्हणतात, राजा मला बस बस 3 पाऊल भूमी दिली तर बस होऊन गेलं. वामन भगवंत म्हणतात, पुढी गोष्ट पाहू, पहिल्यांदा मला 3 भूमी तरी दान कर, ज्यावेळेस लागली परत मागून घेईन. बळीराजा म्हणाल ठीक आहे, परंतु यज्ञ मंडपात शुक्राचार्य गुरु बसले होते बळीराजाचे. हे त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आलं त्यावेळेस बळीराजापाशी गेले. राजा, घाई करू नको, ही देवाची कार्यसिद्धी आपल्यास लक्षात येणार नाही. नारायणच वामनाचं रूप घेऊन आले. 1 पाऊल ठेवला सगळी धरती सामावून जाईल, दुसरं पाऊल ठेवलं ब्रह्मांड सामावून जाईल. तुझ्यासाठी काही राहणार नाही, तू भिकारी होऊन जाशील, भिकारी, दरिद्री होऊन जाशील. आता इथं दानात विकल्प आला. तुला पाताळात जावं लागेल, विचार करून दान दे. घरची लोक दुःखी होतील, राणीला वनवन भटकावं लागेल, पुत्रांना वनवन भटकावं लागेल, तुझ्याकडे काय शिल्लक राहणार नाही. बळीराजा म्हणतात, दान न दिले तर? शुक्राचार्याने अवश्य म्हणाले, अवश्य दान दे, पण तो आपल्या पावलाने मोजून दे. तुझे पाऊल टाक आणि या ब्राह्मणाला दान दे. हा वामन तर विराट रूप धारण करील आणि देवाच्या हितार्थात स्वयं विष्णू आहेत. संकल्पानुसार दान न देणारा माणूस नरकात जातो आणि भविष्य काळाचा विचार करून
उमजून समजून दान कर. सर्वच दान करू नको, पंचम दशांश दान कर. शुक्राचार्य बळीला म्हणतात की वामनाच्या 3 पावलाने मोजून भूमीचं दान दिलं तर सर्व जाईल. शुक्राचार्य म्हणतात ना मी एकदा वचन दिलं आणि एकदा वचन मागं घेतलं तर मला पाप लागेल. शुक्राचार्य म्हणतात खोटं बोलणं, संकटकाळी खोटं बोलणं क्षम्य आहे, धर्मानुसार क्षम्य आहे. असं म्हटलं गेलं की शास्त्रात ही 3 वेळा खोटं बोलण्यासाठी परमिशन दिलं आहे. यावेळी जर कोणी खोटं बोलत असेल तर त्याला अपराध लागत नाही. कुणाचा विवाह असेल आणि विवाहाचा प्रसंग असेल, नाही का, एखादे पाहुणे बघायला आले आणि ते पाहुणे विचारतात अहो मुलगा कसा आहे. मग आपण तो व्यसनी असेल तरी त्या ठिकाणी अहो मुलगा एकदम छान आहे, सुंदर आहे आणि फार सुसंस्कारी आहे. जर त्या ठिकाणी सांगितलं की अहो मुलगा फार व्यसनी आहे, वाईट आहे, तर त्या ठिकाणी पाप लागलं जातं म्हणतात. म्हणून कुणाच्या विवाहप्रसंगी खोटं बोललं तरी पाप नाही लागत. पत्नीशीही बोलताना, आता सगळे आनंदित झाले, खुश झाले, पत्नीशीही बोलताना खोटं बोललं तरी पाप लागत नाही. कारण स्त्रीचा स्वभावच असा असतो की न तू गुप्त धारयती, गुप्त गोष्ट कधी धारण करू शकत नाही, लगेच 4 समोर पसरवून टाकतात. आणि एखाद्या गोष्टीचा प्रचार करायचा असेल ना तर ती गोष्ट जायचं आणि त्या स्त्रीला सांगायचं की अशी गोष्ट आहे, हे कुणाला बोलायचं नाही बरं का, ते फक्त तुमच्यासाठी सांगितलंय. हो नाही अजिबात नाही बोलणार. ती स्त्री शेजारी जाणार, म्हणतात ही गोष्ट कोणाला बोलायची नाही, मी फक्त तुमच्यासाठीच सांगितले. ती स्त्री परत 4 ठिकाणी जाणार, ही गोष्ट फार महत्वाची आहे, गुपित नाही, कोणाला बोलायचं नाही बरं का, मी फक्त तुम्हाला सांगितले. असं करता करता प्रचार जर काय करायचा असेल तर स्त्रीपाशी गोष्ट ठेवा. म्हणून शास्त्र म्हणते की काही गोष्ट पत्नीपाशी ही खोटी बोललं तर ती पाप नाही लागलं जात. गुप्त गोष्ट पत्नीपाशी बोलू नये असं पण वर्णन आहे. जेव्हा प्राण संकटात पडतील त्यावेळेस खोटं बोललं तरीही पाप लागत नाही. गाय आणि साधू संत तपस्वी आणि ब्राह्मणाच्या रक्षणासाठी, गाय साधू संत आणि ब्राह्मणाच्या रक्षणासाठी आपल्याला कधी खोटं बोलावं लागलं तरीही पाप लागत नाही. म्हणून शुक्राचार्य म्हणतात राजन, या शास्त्रोक्तीनुसार दैत्यकुळीच्या रक्षणासाठी आपण संकल्प खोटा करून टाका, देऊ नका दान यांना. परंतु राजा म्हणतात की मी एकदा वचन दिलेलं भंग करू शकत नाही. भक्त प्रल्हादाचा नाथू, विरेचनाचा पुत्र आणि पंजोबा हिरण्यकश्यपूचा वंशज, म्हणले एकदा दान दिलं. वामन भगवंतांनी विराट स्वरूप धारण केलं. एका पावलात सगळी पृथ्वी सामावली गेली आणि दुसऱ्या पावलानं ब्रह्मलोक व्याप्त होऊन गेलं. एक पाऊल ठेवला, पृथ्वी व्याप्त झाली. दुसरं पाऊल ठेवलं, ब्रह्मलोक व्याप्त झालं. राजन, तिसरं पाऊल ठेवण्यास जागा नाही. जरा भगवंत दान घेण्यास आले, परंतु बळीराजाच्या मनात संशय उत्पन्न झाला. गणेश पुराणात त्याचं वर्णन येतं की भगवंताला विचारलं की भगवंता, मी निष्पाप असूनही मला का छळलं, माझ्या संग कपट का केलं, 3 पावलात माझं सर्वस्व का हिरावून घेतलं. बळीराजा म्हणतायत काय हे योग्य आहे? भगवंता, तुम्हीच मला निर्णय द्या.
वामनाने उत्तर दिलं, बळीराजा तो निष्पाप आहे, भक्तिवान आहे, ब्राह्मणांना दान धर्म करणारा आहे आणि नेहमी सत्कर्म करणारा आहे. यज्ञ कथा या ठिकाणी तुझं मन नेहमी रसवान होतं. म्हणून तुझ्या कल्याणासाठी एक वेळेस तू यज्ञाचा आरंभ केलती आणि यज्ञाच्या आरंभी गणपतीची पूजा करण्याची आज्ञा दिली नाही, फक्त विष्णूची पूजा करण्याची आज्ञा दिली. हा दुजाभाव ठेवला. या दुजाभावामुळे हे पातक तुला लागलं आणि या पातकामुळे मी सर्वस्व हिरावून घेत आहे. कारण भगवंतामध्ये कधी दुजाभावाची दृष्टी नसावी. बापूजी वेगळे आहेत, भारती भगवान वेगळे आहेत, साईजी वेगळे आहेत, असा दुजाभाव कधी नसावा. वामन भगवंत म्हणतात की भगवंत हा एकच असतो. एखाद्या भगवंताची पूजा न करणं हे सुद्धा पातक आहे बळीराजा. म्हणून तू गणपतीची पूजा करू दिली नाही, फक्त विष्णूची पूजा केली. गणपती हे विष्णूचंच स्वरूप आहे, भगवंत हे भगवंताचं स्वरूप असतं. पूज्यश्री आणि ब्रह्मज्ञानीपासून ब्रह्मज्ञानीच्या अंशातून अंश उत्पन्न झालेले हे त्यांचंच स्वरूप असतं. ना ते भारती भगवान वेगळे आहेत, साईजी वेगळे आहेत, नारायण साई वेगळे आहेत, त्यांचं वेगळं काय, त्यांच्यातून अंश उत्पन्न झाले. शास्त्र प्रमाण आहे या ठिकाणी. ब्रह्मज्ञानीच्या शरीरातून अंश उत्पन्न झालेला त्यांचंच अंश असतं, त्यांचं स्वरूप असतं. म्हणून त्यांच्या स्वरूपाची पूजा करणं अथवा त्यांच्या पूजेसाठी विरोध करणं हे मोठं पातक आहे या ठिकाणी. शास्त्र म्हणतं, मी एकही शब्द सांगत नाही. म्हणून मैयाजी ही पूजनीय आहेत, पूज्यश्री ही पूजनीय आहेत आणि गुरुपुत्रही तेवढेच पूजनीय असतात. बळीराजाला हा दोष लागला होता. म्हणून हा दोष आता आपल्या कोणत्या गुरुबंधूला लागू नये म्हणून ही गोष्ट शास्त्र प्रमाणित मी सांगितली की बळीराजाने गणपतीची पूजा करू दिली नाही आणि विष्णूची पूजा केली. त्यामुळं या पातकामुळं मी तुझी सर्वस्व हिरावून घेत आहे. विंध्यावली म्हणाली, बघा पत्नी किती सुंदर आहे, पत्नी किती विवेकशाली आहे, पत्नी किती वैराग्यवान आहे. विंध्यावली आली आणि भगवंता ही आपली लीला आहे, आपल्याला कोण काय दान देऊ शकतं. हे माझ्या पतींना थोडासा दान देण्याचा गर्व आला. तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका, त्यांना क्षमा करा. तुम्हाला कोण दान देऊ शकतं. पृथ्वी तुमची, स्वर्ग तुमचं, ब्रह्मलोक तुमचं, नवे हे शरीर दिलेलं सुद्धा तुमचंच आहे. नवे यातली मन बुद्धी आणि बुद्धिदाता ही तुम्हीच आहात. या शरीरात चेतना ज्यांनी दिली ते सर्व तुमचं आहे. आम्ही काय दान देणार, तुमचं आहे, तुम्ही घेतलं आहे. विद्वान पत्नी आहे. आणि आजकाल जर एखाद्या विषयी गेलं, अचानक महाराजांना घरी जावं लागलं तर पत्नीवर, अहो पहिल्यांदा सांगायचं नव्हतं का महाराजांना घरी घेऊन यायचंय. महाराज एक वेळचं फक्त दूध घेतील, एखादं तांब्या पाणी घेतील आणि जातील, तरीही ओरडणं खावं लागतं. पण तो पत्नी अशी, अहो महाराजांना घरी आणलं, वा वा वा, छान छान, बसा, लगेच स्वयंपाक करून त्यांना भोजन करून तृप्त करावे. ही विंध्यावली सारखी पत्नी म्हणावं लागल. आणि पतीच्या बोलण्यात गडबड झाली भगवंता की सर्वस्व तुमचं आहे आणि तुमचंच तुम्हाला मी दान केलेलं आहे. भगवंता क्षमा करा आणि या अपराधाला, आपण उदार आहात, तिन्ही लोकांचं राजा आहात आणि उदार अंतकरण आहे. तुम्ही नेहमी भक्ताचा उद्धार करणार आहेत आणि भक्ताचा अपराध क्षम्य करणार आहेत. क्षमा असावी भगवंता. आणि भगवंत प्रसन्न झाले
आणि ज्यावेळेस भगवंत प्रसन्न झाले त्यावेळेस बळीराजाला वाटलं की खरंच मी दान करणारा कोण आहे, कोणी नाही. बळीराजा बोलतो त्यांच्या सत्तेने बोलतो. बळीराजाने हात जोडले आणि सांगितलं की भगवंता, या बळीच्या मस्तकाशिवाय जागा नाही राहिली आता. हे फक्त मस्तक राहिले आता शिल्लक. भगवंत आपले हे चरण आपल्या मस्तकावरती ठेवा आणि मला धन्य करा. भगवंतानी तिसरं पाऊल उचललं आणि बळीराजाच्या मस्तकावरती ठेवलं. ज्यावेळेस चरण मस्तकावरती पडतात ना, त्यावेळेस या मस्तकात ज्ञानगंगा वाहू लागते. हे चरण ज्यावेळेस मस्तकावर पडतात ना, हे चरण या मस्तकावरती स्पर्श होतो, त्यावेळेस डोक्यातले संकल्प विकल्प दूर होतात. हे मस्तक ज्यावेळेस या चरणाशी नमलं जातं त्यावेळेस भाग्य उजळलं जातं. हे मस्तक ज्यावेळेस या चरणाशी नमलं जातं, जे प्राप्त होतं त्याचं वर्णन मुखाने करू शकत नाही. बळीराजा धन्य होऊन गेले की हे मस्तक भगवंताच्या चरणी नमलं आणि हे नमून भगवंताचे चरण बळीराजाच्या डोक्यावरती पडले. मस्तक हे बुद्धिप्रधान आहे. मस्तकात बुद्धी असते आणि या बुद्धीला भगवंताच्या चरणाचा स्पर्श होतो ना, त्यावेळेस बुद्धी भगवंत प्राप्ती योग्यतेची बुद्धी होते. जर हे मस्तक दुसऱ्या ठिकाणी नमलं तर तसंच बुद्धी आणि तसंच गुण प्राप्त होतात. म्हणून मस्तक नमवावं कुठं, की ज्या ठिकाणी भगवंत आहेत, ज्या ठिकाणी सद्गुरू आहेत, सद्गुरूच्या चरणी मस्तक नमवावं. शिरसे देही न शिराग्रह. गोपी गीतात ही गोपी भगवंताची प्रार्थना करतात की त्यांच्या डोक्यांवरून भगवंताचे करक कमळ फिरवा. गोपी इंद्रिया भक्ती रस पिबती. 6 गोपी प्रत्येक इंद्रियाने भक्ती रसाचं पान करती, तो गोपी होय. प्रभूची प्रार्थना करा की प्रभू तुमचे चरण माझ्या मस्तकावर ठेवा. बळीराजा भगवंताला म्हणतात, पद तृतीय कृष्ण निजम. माझ्या मस्तकावरचं आपण ज्यावेळेस तिसरं चरण ठेवलं त्यावेळेस मी धन्य होऊन गेलो. भक्त भक्तीत विलीन होऊन गेला, भक्त भगवंतात विलीन होऊन गेला. या ठिकाणी भगवंताचं चरण वेगळं नाही राहिलं, बळीराजाचं शरीर वेगळं नाही राहिलं. चरण चरणात सामावून गेले, हृदय हृदयात सामावून गेले. दृष्टी एक दृष्टी देखे सभी. दृष्टी 2 होत्या, डोळे 2 होते, पण दृष्टी एक होती. शरीर 2 दिसत होते, पण अंतःकरण एक होऊन गेलतं. मन 2 होती, पण एक होऊन गेलतं. बळीराजा धन्य होऊन गेले, तृप्त होऊन गेले, सार्थकी झालं जीवन. हे बळीराजा, आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो, ज्याप्रमाणे आपलं जीवन सार्थक होऊन गेलं त्याप्रमाणे आमच्याही मस्तकावरती गुरुदेवांचे चरण असावे. आमचं मस्तक नेहमी गुरु चरणीच असावं. आमचं मस्तक नेहमी भगवंत आपल्या शरणी असावं.